मित्रांनो, तर आज आपण आलो होतो मरकळला आणि मरकळला असा आज व्ह्यू झालेला आहे. तर आपण काही चेक करू आता इथले ड्रोन शॉट्स. हे बघितल्याच्या नंतर तुम्हाला तर कळून चुकलं असेल की आपण कुठं गेलो होतो. मेजर भैया आले होते तर आम्ही गेलो होतो मावशीच्या इकडे. भरती झालं, तुम्हाला कसं वाटते? आनंद झालाय मला. आता काय करणार, ड्युटीला गेल्या. अगदी थोड्या वेळ पण टाइमपास करता आम्ही डायरेक्ट गेलो छतावरती आणि करायचं ठरवलं ड्रोन फ्लाय. अगदी थोड्या वेळ ड्रोन फ्लाय केल्याच्या नंतर रस्त्याला बघितलं तर रस्त्याला वरून मम्मी चालत होती. मम्मी इकडे ड्रोन नेलं आणि मम्मी पण ड्रोनला बघून हाय करायला लागलेली. तेवढंच सगळ्या म्हणजे आजी बोलत होती की आजी जसं हेलिकॉप्टर आलं काय. आणि आम्ही तोपर्यंत सगळे खाली आलो आणि खालच्या त्याचा सगळ्या लोकांचा एकदा शूट करून घेतला. अगदीच थोड्याच वेळात काकाने सुद्धा प्रॅक्टिस करायचं ठरवलेलं आणि काका पण ड्रोन फ्लाय करून बघत होते वर्चुअली कसं ड्रोन फ्लाय केलं जातं ह्याची ट्रेनिंग घेत होते. मित्रांनो, तर आता आपली ड्रोन उडवायची प्रॅक्टिस झालेली आहे. इथं नाटं झोपलेले आहेत आणि आता आपण झोपायचा प्लॅन करणार आहे. इकडं बघा, इकडं आपण RC चार्जिंग लावलेलं आहे आणि तिकडे आहे ड्रोनच्या बॅटऱ्या आणि ड्रोन आहे ह्या बॅगीत. इट्स कॉल गरुडा. सॉरी आता त्यांना नाटा नाही, त्यांना आता मेजर बोलायचं. मित्रांनो, तर आज आपण आलो होतो मरकळला आणि मरकळला असा आज व्ह्यू झालेला आहे. तर आपण काही चेक करू आता इथले ड्रोन शॉट्स. बघू शकता एअरक्राफ्ट आपण जमिनीवर ठेवलेला आहे सध्या आणि आता आपण इथनं फ्लाय करणार आहोत. आणि ह्यानंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता थोड्या वेळात कसा व्ह्यू येणार आहे ह्या लोकेशनवरनं. जसं की तुम्ही आता चेक करू शकता, सर्व बाजूला सर्वकडे हिरवळ आहे आणि शेती आहे बघू शकता. आणि ती पुढच्या साईडला आहे ना, तिकडं आहे इंद्रायणी रिव्हर. आपण तिथं पण व्ह्यू चेक करू वरच्या अँगलने जाऊन एकदा. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण करू एअरक्राफ्टची बॅटरी चार्ज चालू. एकदा प्रेस आणि परत होल्ड प्रेस. बघू शकता गिम्बल आता सेट झालेला आहे आणि सर्व एअरक्राफ्ट आपलं फ्लायसाठी तयार आहे. आता मी रिमोट पण पेअर करून घेतो याच्यासोबत. ठीक आहे, आता तुम्हाला दिसत असेल इथं आता गिम्बलचा व्ह्यू आलेला आहे आणि तिकडे आहे आपलं त्या साईडला आहे ड्रोन. मित्रांनो, आता मी पण फर्स्ट सेकंड माझं फ्लाय असेल ह्याच्यातनं. आता बघू शकता इकडे मॅन्युअली जे टेकअपचं बटन आहे तिथनं पण आपण फ्लाय करू शकतो किंवा दोन्ही जॉयस्टिक आतल्या साईडला मूव्ह करून पण आपण ड्रोन फ्लाय करू शकतो. आता कसं झालेलं आहे, तर आता आपण इथनं ड्रोन शॉट आता एन्जॉय करू ह्याचे. आपण करू आधी ड्रोन फ्लाय. तर मित्रांनो, ड्रोन तर सेट झालेला आहे फ्लाय करण्यासाठी. तर आता आपण करत आहे वरचं प्लस. इथं बघू शकता कसा व्ह्यू येत आहे आता सध्या. आणि आपण करू आता रेकॉर्डिंग चालू. अगदी घरापासून थोडीशी मावशी पुढं फिरायला गेली होती. मग काय मावशीचा पण व्हिडिओ काढला. मावशी बघा कशी बघते ड्रोनकडे. अशा प्रकारे आम्ही केली ड्रोन उडवायची प्रॅक्टिस कंप्लीट आणि आम्ही गेलो जेवायला खाली. लवकर द्या येऊन द्या. आता आम्ही बिर्याणी
यो भैया आर्मी मेजर. फौजी फौजी. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळ सकाळ आता आमची निघायची झाली होती गडबड. सगळे तयार होऊन रेडी झाले होते. भैयाला बोललं गाडी बाहेर काढा, आपल्याला तर निघायची. पहिलेच सर्वप्रथम थोडीशी गाडी वॉश करून घेतली आणि मावशीला तर असं वाटत होतं की आपण जावंच नाही. मावशी अशी रडायला लागल्यासारखं झालं होतं मावशीला. टाटा मावशी. व्हिडिओ टाकणार आहे आता उद्याचा. होतं ना. काका कुठे? काका पोरगा व्हिडिओ काढतोय तुमचा. काका इलेक्शन उभं राहिल्यासारखा हात करते. हा आता मेजर अशा प्रकारे आपण मावशी इथं निघून आता ठरवलेलं होतं आपल्याला घरी जायचं होतं. आणि तसंच आपल्याला भैयाला घेऊन जायचं होतं आता रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी. आता आपण चाललो तेच जर मी 5-10 मिनिटाचा भैयाला जर उशीर जर केला असता तर भैयाला कमीत कमी 3-4 तास इथंच थांबायला लागलं असतं. मित्रांनो तर आता आपण आलो होतो भैयाला सोडवायला. भैयाला आता सोडवलेलं आहे. आता आपण जाणार पिक्चरला. बघू आता काय होतं ते ठेवून. अजून गाडी नाही आली. भैया तिकडे बसलेला आहे. भैयाला रेल्वे स्टेशनला सोडल्याच्या नंतर त्यानंतर आपण गेलो होतो सीझन्स मॉलला मूव्ही पाहण्यासाठी. आणि शिवजयंती येणार होती तर त्या ठिकाणी तिथं महाराजांची अप्रतिम सुंदर अशी रांगोळी काढण्यात येत होती. हे बघितल्याच्या नंतर मन तर थोडंसं भारवल्यासारखं झालं होतं. आणि तिथनं आम्ही गेलो मूव्ही पाहण्यासाठी. आई शपथ मूव्ही तर एक नंबर होती. शाहिद कपूरने ॲक्टिंग तर खूप बाप केली होती. टॉप नॉच लेवलची ॲक्टिंग केली होती. अशा प्रकारे आपण 2 दिवस एन्जॉय केलं होतं. आणि असेच या प्रकारची आपली सुट्टी एंड झाली होती. आणि शिवजयंतीसाठी आपल्याला उद्या ड्रोन फ्लाय करायचं होतं. तर भेटू आपण उद्या कसा ड्रोन फ्लाय केला आणि ह्याचा एक्सपिरियन्स आपण उद्याच्या एपिसोडमध्ये आपण सर्व काही शेअर करू. काय काय धमाल झाली आणि कसं आपण ड्रोन फ्लाय करू शकलो हे सर्व एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन.